श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेली आहे चिंच आणि गुळाची गोड चटणी. तर बघा कशी झालेली आहे. तर इथे रेसिपीला सुरुवात करू. तर इथे काय काय साहित्य घेतलं आहे: खजूर, चिंच, गूळ, धने, काळा मीठ, तिखट आणि आपला साधा मीठ. आणि इथे घेतलेलं आहे जिरं. तर जिरं मी पहिले रोस्ट करते. 2 ते 3 मिनिटं मी त्याला रोस्ट करून घेत आहे. तर इथे मस्त सुगंध सुटलेला आहे जिऱ्याचा. इथे खजूर मी 2 ते 3 तास भिजत ठेवलेला होता गरम पाणी टाकून. आता त्याच्या चांगल्या बिया काढून घेत आहे. पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत त्याच्या. तर बिया काढून झालेल्या आहेत. आता थोडं त्याला मी स्मॅश करते. चिंच पण मी 2 ते 3 तास भिजत ठेवलेली होती. अर्धा तास भिजत ठेवू शकता. मला वेळ होता म्हणून मी तो जास्त भिजवला. आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. खजूर पण त्यामध्ये टाकते. आणि रोस्ट केलेला जिरं त्यात टाकते. इथे जिरे पावडर ही टाकू शकता. चांगली पेस्ट करून घ्यायची आहे त्याची. अशा प्रकारे पेस्ट झाली पाहिजे. आता चिंचेचा पाणी जो उरलेला तो त्यामध्ये टाकते आणि पुन्हा पेस्ट करून घेते त्याची. आता चाळणीच्या साह्याने तो मी गाळून घेते. म्हणजे जे आपले चोथा वगैरे राहिला असेल तो निघून जाईल. तर ही चटणी तुम्ही 6 महिने स्टोरही करून ठेवू शकता. इथे पूर्ण चटणी आता गाळून झालेली आहे. त्याची पूर्ण रेषा निघालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपली चटणी तयार झाली. आता मी धने आहेत ते थोडे कुटून घेते. मग अशा प्रकारे धने आपले झाले पाहिजे. तर इथे मी तेल गरम ठेवलेलं आहे. आता त्यात टाकते हिंग. चांगलं तडतडला पाहिजे तो. आता त्यामध्ये टाकते मी धने. अख्खा धने आहे ते कुटून घेतलेले आहेत ते टाकलेत. चांगलं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टाकते चटणी. चांगली परतून घ्यायची आहे. उरलेल्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून त्या चटणीमध्ये टाकून देणार आहोत. चांगली मिक्स करायची आहे. आता त्यामध्ये टाकते मी गूळ. पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. गूळ मेल्ट झाला पाहिजे त्यामध्ये. आता त्यात टाकते मी काळा मीठ आणि तिखट. चांगलं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी जिरा आधीच टाकलेला होता. नाहीतर या स्टेजला आता आपण जिरा पावडर टाकली असती. इथे मी सफेद मीठ पण टाकलेलं आहे. मला मिरची पावडर थोडी कमी वाटली म्हणून मी टाकली परत. तर अशा प्रकारे आपली चटणी रेडी झालेली आहे. तर कशी समजायची तर बघा, चमच्याला लागली तर समजायची.
की आपली चटणी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स पण करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.